दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू। चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीत उडी मारली। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय। दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली। सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ। रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी। देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा। एलओसीवर सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। भारतानं चिनाबचं पाणी रोखलं। लवकरच झेलमचंही पाणी थांबणार। पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक। शेतीवर परिणाम होणार। आज 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजेनंतर निकाल ऑनलाईन पाहता येईल। उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार। गोकुळ दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये तर मुंबई आणि पुण्यात गोकुळ दुधाचा प्रति लिटर 74 रुपये दर। धुळे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या पांझरा नदीची दुरावस्था। पानवेल वाढल्यामुळे नदीत प्रदूषण। नदीची स्वच्छता करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी। मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 23%वर। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। 15 मे पर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय। पालिकेकडून स्पष्ट। नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। गारपीट आणि रिमझिम पावसामुळे पिकांचं नुकसान। राज्यावर गारपिटीचं संकट। पुढील 5 दिवस राज्यात उन्हाळी पावसाचा जोर राहणार। बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला इशारा।